प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी जर नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता हे तुम्ही लाईक करावं, शेअर करावं म्हणून म्हणत नाही आहे, तर माऊलींची शिकवण आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. या सूत्राप्रमाणे तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या एका अभंगामध्ये लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना म्हणतात, नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. आता जनरली आपण पाहतो पाण्याला ताण लागत नाही, तर आम्हाला जीवजंतूंना, पशूंना तहान लागते. कशाची? पाण्याची. पण इथे नाथ महाराज काय म्हणतायत? नातांच्या घरची उलटीच खून. अध्यात्मामध्ये नाथ महाराज म्हणतात असं असतं की नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. आता पाण्याला तहान लागली म्हणजे काय? तर या पंचतत्वाच्या शरीरामध्ये आत्मचैतन्य रूपी जे पाणी आहे ना, त्याला तहान लागले परमात्म्याला भेटण्याची. म्हणून नाथ महाराज म्हणतात की नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. पुढं काय म्हणतायत? आतमध्ये घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळूनी. नाथ महाराज म्हणतायत की जेव्हा मला जनार्दन स्वामींनी जागृत केलं आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं, तेव्हा कळलं की आतमध्ये घागर बाहेर पाणी. आता आतमध्ये घागर म्हणजे काय? जसं पाण्यात आपण घागर बुडवतो तेव्हा घागरीच्या बाहेर पण पाणी असतं आणि आत पण पाणी असतं. आता बाहेरचं आणि आतलं पाणी एकमेक तेव्हा होतं जेव्हा आपण पूर्ण घागर बुडवतो, तेव्हा एकमेक होतं ना. मग ही पंचतत्वाची घागर आहे ती त्या पाण्यामध्येच आहे, सागरामध्येच आहे आणि आतमध्ये आत्मचैतन्य रूपी पाणी आहे. नाथ महाराज म्हणतात, जनार्दन स्वामींनी, सद्गुरूंनी माझ्यावरती ब्रह्मज्ञानाची कृपा केली आणि खरं कळालं आतमध्ये घागर बाहेर पाणी. आणि ज्ञान झाल्यानंतर पाण्याला पाणी आले मिळूनी. जसं म्हटलंय ना, जल में कुंभ, कुंभ में जल, बाहर भीतर पाणी, फुटा कुंभ जल ही समाना, तेने कहियो ज्ञानी. की ज्याप्रमाणे घागर सागरात आहे आणि ती समजा फुटली, तर आता सागरातलं आणि घागरीतलं पाणी आम्ही ओळखूच शकत नाही आहे. तद्वतच आतमध्ये घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळूनी. त्याच्याही पुढे म्हणतात की शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. म्हणजे शेतकरी म्हणजे कोण? परमात्मा, ब्रह्मांड, निराकार. त्याने ही सृष्टीरूपी शेत पेरलंय, तो शेतकरी आहे. आणि त्याने एक राखणदार ठेवला आत्मचैतन्य रूपी. परंतु असं झालं की त्या मायोपाधिक शरीरानंच त्याला गिळलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, शेतकऱ्याने शेत पेरिले, पण राखणदाराला त्याने गिळले. राखणदारालाच त्या सृष्टीनं गिळून टाकलं म्हटलंय. तर राखणदार म्हणजे कोण? आत्मा. आज म्या बाई नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्या लागले. आज म्या बाई नवल देखिले. नवल म्हणजे आश्चर्य. पाहिलं जनार्दन स्वामींच्या कृपेने
आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं ते आश्चर्य पाहिलं, नवल पाहिलं. आज म्या बाई नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्या लागले. जनरली पाऊस पडतो तेव्हा आड्याचं पाणी वळचणीला येतं, पण इथे अध्यात्मामध्ये नाथ महाराज म्हणतात वळचणीचं पाणी आड्या लागलं, म्हणजे आत्मचैतन्यरूपी वळचणीचं पाणी आड्याला म्हणजे वरच्या त्या परमात्म्याला, म्हणजे आजूबाजूला सगळीकडे राहणारा तो निराकार, त्याला भेटलं. म्हणून म्हटले वळचणीचे पाणी आड्या लागले. एवढंच नव्हे तर नाथ महाराज म्हणतायत की ज्ञान घेतल्यानंतर मला असा अनुभव आला, आणि अनुभव आल्यानंतर मला जाणवलं, हंडी खाऊनी भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. हंडी खाऊनी, हंडी म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड, आणि भात म्हणजे या ब्रह्मांडात असणारी सृष्टी, ही नाशिवंत आहे, ही मी टाकून दिली ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर. आणि काय केलं, हंडीच खाल्ली. हंडी कोणती खाल्ली, तर ब्रह्मांडरूपी निराकार रूपी हंडी मी प्राशन केली ब्रह्मज्ञानाद्वारे. हंडी खाऊनी भात टाकेला. आम्ही जनरली काय करतो, हंडी धुवायला ठेवतो आणि भात खातो. इथे नाथ महाराजांचं उलटं आहे की हंडी खाऊनी म्हणजे ब्रह्मांडरूपी निराकार रूपी जे ब्रह्मांड आहे ती हंडी, त्याच्यात असणारा हा सृष्टीरूपी भात टाकून दिला आणि हंडी प्राशन केली, ब्रह्मांड प्राशन केलं. हंडी खाऊनी भात टाकीला, बकऱ्या पुढे. आपण सहज म्हणतो ना, कसा त्याला बकरा बनवला. बकरा म्हणजे अज्ञान, त्या अज्ञानापुढे देव कापिला म्हणजे सृष्टी, म्हणजे सृष्टी वेगळी केली. धरती, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश हे पंचतत्वाचं जे जग आहे ते वेगळं केलं, कापलं आणि निराकार वेगळा करून दाखवला. म्हणून म्हटलंय माऊलीने, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार, सार आणि आसार, सारा सार विचार हरिपाठ. आणि तो विचार खरं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्या रूपाने लाभला. जनार्दन स्वामींनी आशीर्वाद दिला आणि त्यांना समजला. म्हणून ते म्हणतात, हंडी खाऊनी भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. कापिला म्हणजे वेगळं करून दाखवलं, ही सृष्टी वेगळी आहे आणि देव वेगळा आहे. म्हणून या सृष्टीत तो राहत असून सुद्धा नसल्यासारखा आहे. म्हणून म्हटलंय की हंडी खाऊनी भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. जनरली आपण बघतो की देवापुढे बकरा कापतात लोक अज्ञानामध्ये, परंतु नाथ महाराज म्हणतात अध्यात्मामध्ये अज्ञानी रूपी बकऱ्यापुढे सद्गुरूने देव कापून दाखवला, देव वेगळा करून दाखवला आणि सृष्टी नाशिवंत आहे हे समजावून सांगितलं. म्हणतात ना, फोडिले शब्दाचे भंडार, वस्तू दाखवी निज सार. तशी निज आणि सार, शाश्वत आणि निज म्हणजे मूळ असणारी वस्तू मला सद्गुरूंनी दाखवली. आणि म्हणून म्हणलंय, हंडी खाऊनी भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. एवढंच नव्हे तर नाथ महाराज म्हणतायत की मला हे कसं जाणवलं, कसं घडलं. तर नाथ महाराज म्हणतायत, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणेल तो गुरु घरचा भेटा. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणेल तो गुरु घरचा भेटा. काय म्हटलं, गुरु घरचा बेटा, जो जाणेल तो गुरु घरचा बेटा. एका जनार्दनी मार्ग हा उलटा. जनार्दन स्वामींच्या कृपेने तुम्हाला जरी वाटत असला हा उलटा मार्ग आहे, तरी त्या कृपेने जेव्हा तुम्हाला समजेल, सद्गुरूच्या कृपेने, तेव्हा तुम्हाला कळेल की याच मार्गाने खरं तर आत्म्याला सद्गती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून म्हटले की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती होते, नरदेहीच प्राप्ती परलोकाची. नरदेह श्रेष्ठ, सर्व देहाहुनी वरिष्ठ, जयाचेनी चुके अरिष्ट, यमयातनेचे
म्हणून माऊली समजावून सांगतात की तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, परंतु साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि आज संपूर्ण विश्वामध्ये तोच शुभ संदेश समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी सगळ्या जगाला देत आहेत की बाबा रे, तोच परमात्मा जो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींकडून जाणला, तोच परमात्मा जो वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या दादांकडून जाणला, तोच परमात्मा जो खेचर स्वामींकडून नामदेव महाराजांनी जाणला, तोच परमात्मा जो खरं तर मीराबाईंनी रविदासजींकडून जाणला आणि म्हटलं की पायोजी मैने राम रतन धन पायो. म्हणून म्हटलं की राम राम सर्वची म्हणती कुणी न जाणे आत्मा राम, दशरथी राम त्रिकाळीचा अनंत काळाचा आत्मा राम. आणि तो जर जाणायचा असेल तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली ठणकावून सांगतात की म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतायत, जर तुला या तत्वाचं दर्शन करायचं असेल तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम. ज्ञानी न तत्वदर्शना, तुझ्याकडे ज्ञान नसेल तर काय उपयोग नाही आहे. तुला त्या आध्यात्मिक गुरुलाच शरण गेलं पाहिजे, तर त्या तत्वाचं त्या ज्ञानाचं दर्शन होईल. म्हणून म्हटलंय, पोती पडपड जग मोहा, पंडित भयाना कोय, 10 अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय. परंतु ते 10 अक्षर समजण्यासाठी जीवनामध्ये सद्गुरूच येणं गरजेचं असतं. कारण सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की सद म्हणजे सत्य, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. सत्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, त्याला सद्गुरू म्हणायचं. सत्य अज्ञानातून ज्ञानाकडे नेऊन दाखवतो, त्याला सद्गुरू म्हणायचं. आणि जो देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे हरीकडे घेऊन जातो. हरी म्हणजे काय? ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा हरी. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असा हरी तुम्ही जाणा, असा हरी तुम्ही पहा. आणि म्हणून म्हटलं की सर्व भूतास्तमात्मानम सर्व भूतानीचे आत्मनी इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. की जो मला सर्व सृष्टीमध्ये पाहतो आणि सर्व सृष्टी माझ्यामध्ये पाहतो, तोच खरा ब्रह्मज्ञानी असतो, तोच खरा ब्रह्म साक्षात्कारी असतो आणि तोच खरा संत असतो. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, पुन्हा एकदा मी अरदास करतो, प्रार्थना करतो की व्हिडिओ पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.